राणी दुर्गावतीचे शौर्य व सेवेची आठवण करण्याचा हा दिवस आहे। राणी दुर्गावतीने राज्यात चालविण्यासाठी जनकल्याणकारी योजना राबविल्या। महायुती सरकारने याच आदर्शावर आदिवासी समाजाच्या कल्याणाचा ध्यास घेतला। आदिवासींना आता त्यांच्या भाषेत शिक्षण देण्याचा निर्णय करण्यात आला आहे। आदिवासी समाजातील गरीब कुटुंबांना घर देण्याचा निर्णय तसेच 12,500 पदांसाठीची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे। प्रत्येक गावामध्ये गोटूला मंजुरी दिली। आदिवासींच्या विकासासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची गरज असून आदिवासी समाजाच्या प्रगती व उत्थानासाठी पूर्ण शक्तीने उभा राहील अशी ग्वाही आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। मल्हारपूर विधानसभा मतदारसंघातील पोंभुर्णा येथे आदिवासी समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे, गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळीचे संघटक जगन येलके, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार, नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सुलभाताई पिपरे, उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार, हरीश ढवस, गणेश परचाके, प्रेमदास इस्टाम, प्रवीण इंदोर, विजय आत्राम, मधुकर कुळमेथे, कांताबाई मडावी, विनोद देशमुख, ईश्वर नैताम, ऋषी कोटरंगे तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सिंचन, आरोग्य, रोजगार, शिक्षण आणि कृषी या क्षेत्रात लक्ष देण्यात येत असून विशेष करून विद्यार्थी शिक्षणामध्ये पुढे जावा यासाठी नाविन्यपूर्ण योजना आखण्यात येत आहे। पोंभुर्ण्याच्या कायापालट व्हावा यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे। राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे, त्यामुळे येत्या 5 वर्षात या क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधता येईल। मूल येथे पॉलिटेक्निक कॉलेज तसेच 40,000 कोटींची गुंतवणूक करून पोंभुर्णा MIDCतील उद्योग, शेती, आरोग्य अशा महत्त्वपूर्ण 5 प्रमुख मुद्द्यांवर काम सुरू करण्यात आले आहे। पुढील 5 वर्षे पुन्हा मतदारांची सेवा करण्याचा संकल्प आहे। मतदार अडचणीत असल्यास मतदारांना मदतीचा हात आपला असावा या भावनेतून काम करण्यात येत असल्याचे आमदार मुनगंटीवार म्हणाले। तुमच्या मनामध्ये जो भाव आहे की मी समाजाच्या सेवेसाठी काम करतोय, मी तुम्हाला विश्वास देतो की आदिवासी समाजाच्या उत्थानाच्या प्रगतीचा जो तुमच्या मनात विचार आहे त्यामागे मी पूर्ण शक्तीने उभा राहील, माझी ताकद घेऊन उभा राहील हा विश्वास मी देतो। आणि हा विश्वास निश्चितपणे तुम्ही अनुभवाल। या पोंभुर्ण्याचा कायापालट व्हावा यासाठी मी नेहमीच प्रयत्न केला। मी आज काही कामाची उजळणी करणार नाही, कारण त्याला उशीर होईल, पण मी आपल्याला निश्चितपणे सांगेल की मागच्या काही वर्षात जितकी कामं झाली नसतील त्यापेक्षा सिंचन असेल, आरोग्य असेल, रोजगार असेल, कृषी असेल, या क्षेत्रामध्ये तर लक्ष देईलच। पण मला एका गोष्टीचा विश्वास आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि म्हणून विशेष करून शिक्षणामध्ये माझे विद्यार्थी विद्यार्थिनी पुढे जावेत यासाठी मी विशेष योजना करतोय।